श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 14 नृसिंहवाडी. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आत्तापर्यंत जवळजवळ सर्व कथा श्रीगुरूंनी औदुंबर वृक्षातळी वास्तव्य केल्याचे सांगतात. घनदाट छाया देणारे मोठमोठे अनेक प्रकारचे वृक्ष असताना श्रीगुरू आपल्या वास्तव्यासाठी या औदुंबर वृक्षाचीच निवड का करीत, हा खरोखरीच कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे. पुराण काळात परमेश्वराच्या बहुतुल्य सेवेची संधी या वृक्षाला मिळाली. या सेवेचे पारितोषिक म्हणून मिळालेल्या वरदानाने या औदुंबर वृक्षाला महान पवित्रता प्राप्त झाली. पुराणकाळी श्री भगवान विष्णूंच्या दर्शन भेटीसाठी सनतकुमार वैकुंठात आले. श्री विष्णूंचे द्वारपाल जय व विजय यांनी सनतकुमारांना महालात प्रवेश करताना अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन सनतकुमारांनी जय व विजय यांना शाप दिला. त्या शापानुसार जय व विजय यांचा राक्षस रूपात दितीच्या उदरी जन्म झाला. त्यांची नावे अनुक्रमे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू अशी ठेवण्यात आली. दितीचे पुत्र म्हणून दैत्य असेही त्यांना संबोधले जाई. हिरण्याक्ष दैत्याचा श्री विष्णूंनी वराहरूप धारण करून वध केला. दैत्य हिरण्यकश्यपू याने या प्रसंगापासून श्री विष्णूंची वैर आरंभिले. आपल्या भावाच्या वधाचा सूड उगविण्यासाठी श्री विष्णूंचा वध करण्याच्या विचाराने निश्चयाने त्याला झपाटले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा बालपणीपासूनच श्री विष्णूंच्या भक्तीत रममाण होऊ लागला. पित्याने आपल्या शत्रूच्या भक्तिपूजनापासून आपल्या पुत्राला दूर करण्याचे नानाविध प्रयत्न केले. अनेक प्रलोभने, धाक, शारीरिक मानसिक छळ या कशाचाही परिणाम न होता उलट प्रल्हादाची विष्णुभक्ती दिवसेंदिवस तीव्र होत गेली व परमोच्च बिंदूस पोहोचली. म्हणजेच साक्षात श्री विष्णूचे दर्शन प्राप्त होण्याच्या अवस्थेपर्यंत आली. ही आपल्या पुत्राकडूनच आपल्या शत्रूची होणारी भक्तिस्तुती पूजा हिरण्यकश्यपूस असह्य झाली व त्याने शेवटी प्रल्हादाचाच वध करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार हिरण्यकश्यपू प्रल्हादाच्या वधाच्या प्रयत्नात असताना आपल्या परमश्रेष्ठ भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ भगवान श्री विष्णू तेथील एका लाकडी खांबातून नरसिंह अवतारात प्रकट झाले. तेथे अवतरताच एका झेपेतच त्यांनी दैत्य हिरण्यकश्यपूला पकडला व आपल्या मांडीवर आडवा पाडला. नखांनी त्याचे पोट फाडले. धारदार नखे असलेली आपली बोटे त्याच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. हिरण्यकश्यपूचा अशा प्रकारे वध झाला. हिरण्यकश्यपूच्या पोटात कालकोटासारखे जहाल विष होते. ते विष भगवान श्री विष्णूंच्या नखाला लागताच असह्य दाह होऊ लागला. कोणत्याही उपायाने त्यांना स्वस्थता लाभेना. तेव्हा विष्णुपती लक्ष्मीने औदुंबर वृक्षाची फळे आणली व त्या फळात विष्णूंनी आपली नखे रोवली. लागलीच त्यांचा दाह शमला. श्री विष्णूंनी त्या प्रसंगी औदुंबर वृक्षास वरदान दिले. ते म्हणाले, औदुंबर वृक्ष सदा फळांनी भरलेला राहील. कल्पवृक्ष म्हणून त्याची सर्वत्र पूजा केली जाईल. जी व्यक्ती भक्तिभावाने औदुंबराची पूजा आराधना करेल त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या वृक्षाच्या सेवेने उपासनेने वंदेसही पुत्र प्राप्त होईल. दरिद्री श्रीमंत होईल व मूर्खालाही बुद्धी प्राप्त होईल. सर्व देवतांचा वास या वृक्षात राहील. मी देखील लक्ष्मीसह या वृक्षाजवळच राहणार व त्याची सेवा उपासना करणाऱ्यांचे पाप ताप नष्ट करणार. भगवान श्री विष्णूंनी आपल्या नृसिंह अवतारात औदुंबर वृक्षाला जो वर दिला होता तो सार्थ करण्यासाठी व पृथ्वी तलावरील सर्व जनतेला या कल्पवृक्ष स्वरूपी औदुंबर वृक्षाच्या श्रेष्ठतेची, योग्यतेची व ईश्वर स्वरूपाची जाण व्हावी म्हणून आपले श्रीगुरू म्हणजेच परमपूज्य श्री नृसिंह सरस्वती महाराज या औदुंबर वृक्षातळी वास करतात. कृष्ण पंचगंगा संगमावर श्रीगुरूंचे वास्तव्य असतानाही ते तेथील औदुंबर वृक्षातळीच राहत होते. या औदुंबर वृक्षाच्या समोर नदीकाठावरील अमरेश्वराच्या जवळच कृष्णा नदीच्या जवळ 64 योगिनी म्हणून ख्यातनाम झालेल्या जलदेवता वास करून होत्या. नृसिंहवाडी येथे श्रीगुरूंचे जोपर्यंत वास्तव्य होते तोपर्यंत नित्यनियमाने माध्यान्हकाळी या 64 योगिनी श्रीगुरूंपाशी येत असत.
त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या चरणी वंदन करीत भावपूर्वक प्रार्थना करून त्यांना आपल्या आश्रमी पूजेसाठी व भिक्षेसाठी अत्यादराने नेत असत. श्रीगुरु तेथे गेल्यावर त्या योगिनी मोठ्या श्रद्धेने पूजा करीत. त्यांच्या भक्तिभावाने संतोष पाहून श्रीगुरु तेथेच भिक्षा ग्रहण करून नृसिंहवाडीस परत येत असत. हा जवळजवळ रोजचाच क्रम होता. तेथील ग्रामस्थांना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. घनदाट जंगलात औदुंबर वृक्षातळे वास्तव्य करून राहिलेले ते यतिराज गावात कधी कोणाकडे भिक्षेसाठी आलेले दिसत नव्हते. अन्नाविना तर कोणीच जगू शकत नाही. मग जंगलामध्ये एकाकी राहून हे आपल्या भुकेचे निवारण कसे काय करू शकतात याचे सर्वांना कुतूहल वाटू लागले. काहींची मने तर संशयानेही घेरली. एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली. काही संशयात्म्यांनी या गोष्टीचा छडा लावण्याचा विडाच उचलला. त्यांनी श्रीगुरूंच्या संपूर्ण दिवसाच्या हालचालीवर गुप्तपणे पाळत ठेवण्याचा निर्णय घेऊन आपल्यातील एका अतिउत्साही ब्राह्मणास या कामावर नेमले. श्रीगुरूंच्या पाळतीवर असलेल्या त्या गृहस्थास माध्यांनी अकस्मात अत्यंत भीतीदायक अशी नानाविध दृश्ये दिसू लागली. भीतीने त्याची बोबडीच वळली. त्याने तेथूनच जीवाच्या आकांताने धूम ठोकली व कसाबसा एकदाचा गाव गाठला. त्याला गावात कोणालाही काही पाहिले दिसले ते सांगताच येईना अशी त्याची अवस्था झाली. त्या भीतीच्या जबरदस्त धक्क्याने त्याला जणू वेडच लागले. गुरूंच्या संतांच्या चारित्र्याचा दिनक्रमाचा जे संशयवृत्तीने शोध घेऊ लागतात त्यांची अंती अशीच अवस्था होते. त्या संशयात्म्यांचा गुप्तहेर ज्यावेळी त्या नदीकाठावरून भीतीदायक दृश्य पाहून पळत सुटला त्याचवेळी गंगानुज नावाचा एक शेतकरी काही कामासाठी तेथे त्या नदीकाठावर आला होता. त्याला कसलेच भीतीदायक दृश्य न दिसता उलट आश्चर्यकारक असे एक अत्यंत रमणीय दृश्य दिसले. त्या कृष्णमाईच्या अतिपवित्र अशा निर्मल जलातून 64 योगिनी वर आल्या. त्या श्रीगुरूंपाशी गेल्या. त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले. नंतर श्रीगुरू त्या योगिनींसह नदीत उतरलेले शेतकऱ्याने पाहिले. नदीत श्रीगुरूंनी पाऊल ठेवताच पाण्याचा प्रवाह दुभंगला व मधोमध निर्जली वाट तयार झाली. कोणत्या तरी अदृश्य शक्तीने दोन्ही बाजूस म्हणजे दक्षिणेकडे व उत्तरेकडे बाण घातल्याप्रमाणे पाणी अडवून धरले होते. श्रीगुरू योगिनींसह कृष्णामाईच्या पूर्व तीरानजीक पोहोचताच तो जलप्रवाह पूर्ववत वाहू लागला. पूर्वेकडील अमरेश्वरानजीकच्या काठाजवळील पाण्यातच त्या योगिनी व श्रीगुरू गुप्त झाले. हे दृश्य पाहून तो शेतकरी आश्चर्यानंदाने थक्क झाला. त्या स्त्रिया देवकन्या अथवा जलदेवताच असल्या पाहिजेत व यतिराज प्रत्यक्ष परमेश्वरच असणार असे त्या शेतकऱ्याला वाटले. त्याने मनातूनच त्यांना भक्तिभावाने वंदन केले. दुसऱ्या दिवशी हे आनंददायक दृश्य पाहण्यासाठी तेथे परत येण्याचा निश्चय करून तो शेतकरी आपल्या घरी परतला. आता पहा, एकाच वेळी एकाच ठिकाणी त्या गुप्तहेरास भीतीदायक दृश्य दिसते तर त्या शेतकऱ्याला आनंददायक रमणीय दृश्य दिसले. असे का घडले? शेतकरी तेथे निर्मळ निरपेक्ष मनाने आला होता. त्याच्या मनात कसला संशय विकल्प नव्हता किंवा आपल्याला कोणी पाहिल की काय अशी भीतीही नव्हती. त्याला कोणाच्याही वागण्याबद्दल, दिनक्रमाबद्दल, चारित्र्याबद्दल कसलेच कुतूहल नव्हते, संशय नव्हता. नेमकी याच्या उलट मनस्थिती त्या गुप्तहेराची होती. संशयाने सर्वनाश होतो. कोणाकडेही पाहताना संशयरहित दृष्टीने पाहणे हितकारक असते. आपणावर कोणी संशय व्यक्त केला किंवा आपल्याकडे कोणी संशय दृष्टीने पाहिले तर आपल्याला काय वाटेल याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा. प्रत्येकाकडे पाहताना, प्रत्येकाशी बोलताना, वागताना निर्मळ दृष्टी असेल, निर्मळ मन असेल, निर्मळ विचार असतील तर होणारी भेट आल्हाददायक, हितकारक ठरेल. दिसणारे दृश्य आनंददायक वाटेल. झालेला संवाद सुसंवाद वाटेल. कारण तेथे वागताना, बोलताना, पाहताना पूर्वग्रह दूषित दृष्टीच नसणार. प्रत्येक अबालवृद्ध व्यक्तीच्या अंतरात कोठे ना कोठे अत्यंत खाजगी अशी नामनिर्देशक पट्टी म्हणजेच लेबल चिटकवलेला एक कप्पा असतोच असतो. कोणीही कोणत्याही नात्याने, कोणत्याही हेतूने सहज कुतूहल म्हणून सुद्धा या कप्प्यात आडून वा प्रत्यक्ष डोकावण्याचा प्रयत्न करू नये. हा मानसिक संयम केवळ इतरांशी वागताना तेवढाच पाळायचा नसून
तो पती पत्नी, मुलगा मुलगी, सून सासू जावई यासह सर्व नातेवाईकांशी वागताना पाळणे आवश्यक आहे. सुखी, समृद्ध, समाधानी जीवन जगण्यासाठी जी काही मोजकीच महत्त्वाची साधने आहेत त्यांच्यात या संयमाला प्रमुख स्थान आहे. आपल्या निश्चयानुसार गंगानूज दुसऱ्या दिवशी नृसिंहवाडी येथील त्या औदुंबर वृक्षाजवळ अत्यंत भक्तिभावाने आला. कालचे ते रमणीय दृश्य पुन्हा एकदा डोळे भरून पाहावे, श्रीगुरूंना सदेह पाहून आपली दृष्टी पावन करावी व त्यांना वंदन करण्याचे परम भाग्य प्राप्त करावे, इतकाच मर्यादित हेतू मनी धरून गंगानूज तिथे उपस्थित झाला होता. ते आल्हाददायक दृश्य पुन्हा एकदा दृष्टीस पडू दे अशी परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करीत तो औदुंबर वृक्षाजवळ एका वृक्षाखाली छायेत उभा राहिला. नित्यक्रमानुसार माध्यान्नी ते जलदेवता 64 योगिनी जलाबाहेर आल्या व श्रीगुरूंपाशी जाऊ लागल्या. त्यांचे सौंदर्य इंद्रलोकींच्या अप्सरांनाही लाजविल असे होते. त्यांच्याकडे पाहताच डोळे खाली झुकले असते व त्यांच्या चरणवंदनांची सहजगत्या मनी उसळणारी उर्मी पाहणाऱ्यांना आवरली नसती असे ते नितांत आदर भक्ती भावना निर्माण करणारे सात्विक विलोभनीय सौंदर्य होते. ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती ज्या स्वरूपात एकवटल्या आहेत ते भगवान श्री दत्तात्रेय श्रीगुरूंच्या रूपाने अवतरले आहेत हे त्या जलदेवतांना पूर्णपणे माहीत होते. आपण कोणाच्या भेटीसाठी जात आहोत याची जाणीव ठेवून अत्यंत मनोहारी पण सोज्वळ वेश परिधान करून त्या वेशाला साजेसेच मोजकेच रत्नजडित अलंकार त्यांनी धारण केले होते. हे वेश व अलंकार जलदेवतांचे सौंदर्य वाढवत होते का त्या जलदेवता त्या वेशांचे अलंकारांचे सौंदर्य वाढवित होत्या हा एक वादाचाच विषय झाला असता. श्रीगुरूंना ओवाळण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य व मनोहारी पुष्पहार हाती घेऊन त्या येत होत्या. गंगानूज हे सर्व दृश्य पापणी न हलवता एकाग्रतेने टिपत होता. त्या जलदेवता श्रीगुरूंपाशी पोहोचल्या. त्यांनी प्रथम श्रीगुरूंना ओवाळले व त्यांना पुष्पमाला अर्पण केल्या व श्रीगुरूंच्या चरणी वंदन करून पूजा व भिक्षा स्वीकारण्यासाठी आपल्याबरोबर येण्याची आग्रहपूर्वक प्रार्थना केली. त्या भावपूर्वक प्रार्थनेस प्रतिसाद देऊन श्रीगुरू त्यांच्या समवेत निघाले. श्रीगुरूंनी कृष्णमाईच्या जलात पाऊल ठेवताच कालच्याप्रमाणेच पाणी दुभंगले व त्यांच्यासाठी निर्जली वाट तयार झाली. श्रीगुरू जलदेवतांसह जात होते. गंगानुजाला आपले मन आवरता आले नाही. किंबहुना आपण काय करतो आहोत याचे त्याला भानच राहिले नाही. या परमेश्वराची साथ सोबत सोडायची नाही या एकमेव भावनेने तो झपाटला होता. त्यांना मनोमन वंदन करीत त्यांची आपल्या उद्धारासाठी प्रार्थना करीत तो त्यांच्या पाठोपाठ केव्हा व कसा चालू लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्याची दृष्टी श्रीगुरूंच्या पाठमोऱ्या पावलांवर एवढ्या प्रेम भावनेने भक्तिभावनेने खेळली होती की जणू एक अदृश्य असा दोरच तयार होऊन तो गुरूंच्या पावलात गुंतला होता व श्रीगुरूंच्या चालीबरोबर तो गंगानूज त्याच्या पाठोपाठ सहजगत्या खेचला जात होता. त्या योगिनी व श्रीगुरू समोरील पश्चिम तीरावरील अमरेश्वरानजीक पोहोचताच पाण्याखालील एका नगरीत प्रवेश करते झाले. गंगानूज त्यांच्या पाठोपाठ होताच तेथील सर्व जनता हाती पुष्पमाला घेऊन श्रीगुरूंच्या स्वागतार्थ प्रवेशद्वारी आली होती. मंजूळ स्वरात वाद्ये वाजत होती. भरपूर रुंद असलेल्या त्या स्वच्छ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुमजली घरे होती. वेगवेगळ्या आकारांच्या त्या घरांची रचना बांधणी अत्यंत सुबक व कलात्मक होती. त्या सर्व घरांसमोर नजर खिळवून ठेवतील अशी कारंजायुक्त उद्याने होती. निरनिराळ्या आकारात पसरलेल्या गालीच्या समान हिरवळीवर विविध रंगांच्या व वासांच्या फुलझाडांचे आखीव व रेखीव ताटवे सर्वत्र कलात्मक दृष्टीने विखुरलेले दिसत होते. उत्तमोत्तम असे सर्वश्रेष्ठ वास्तुशिल्प व नयनरम्य उद्यानरचना यांचा सुरेख संगम झालेला तेथे आढळत होता. शेवटी जलदेवतांचीच ती नगरी. तेथे जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र सौंदर्याची उधळण झालेली आढळणारच. 64 योगिनींच्या त्या सुंदर नगरीतील सुसंस्कृत पुण्यवंत जनतेने श्रीगुरूंचे भक्तिभावाने स्वागत केले. त्यांना पुष्पहार अर्पण करून ओवाळले
व कर्णमधुर सुरेल अशा वाद्यसंगीतांच्या साथीत त्यांना मोठ्या आदराने जलदेवतांच्या महाली नेले. पाठोपाठ गंगानूज होताच महालात पोहोचताच सर्वांनी त्यांचा जय जयकार केला व त्यांच्या स्तुतिस्तोत्रांच्या गायनास सुरुवात केली. श्रीगुरूंना महालातील प्रशस्त शोभिवंत दिवाणखान्यात नेऊन हिरे जडे सुवर्णासनावर बसवले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. स्तुतिस्तोत्र गायन संपताच श्रीगुरूंचे श्रद्धापूर्वक शास्त्रविधीनुसार षोडोपचार पूजन करण्यात आले. सर्व जलदेवता त्या स्वागत समारंभात पूजा समारंभात दंग झाल्या होत्या. काही जण चौऱ्या हाती धरून श्रीगुरूंना हळुवारपणे वारा घालत होत्या. काही जणी पूजा साहित्य लगबगीने देण्या घेण्यात दंग झाल्या होत्या. काही जणी श्रीगुरूंना काही हवे असल्यास देण्यासाठी त्यांच्या आज्ञेची वाट पाहत एकाग्रतेने जवळच उभ्या होत्या. त्यांच्या आनंदी मनस्थितीचे, अंतरीच्या भावभावनेचे यथास्थित चित्र उभे करणे, यथोचित वर्णन करणे शब्दांना शक्य नाही. तेवढा उच्च कोटीचा भक्तिभाव ज्याच्या मनी असेल, ज्याची श्रीगुरूंवर अतीव श्रद्धा असेल, तोच कल्पनेने ते दृश्य आपल्या नजरेसमोर साकारू शकेल व त्या दृश्याचा आनंद मनसोक्त लुटू शकेल. अन्यांना ते जमणे नाही. श्रीगुरूंच्या पाठोपाठ मंत्रमुग्ध होऊन आलेला तो शेतकरी गंगानूज त्या दिवाणखान्यात दरवाजापाशीच उभा राहिला होता. तेथूनच तो अनिमिष नेत्रांनी श्रीगुरूंच्या पूजनाचा तो दिव्य सोहळा पाहत होता. ती पूजा आपण करीत आहोत अशा कल्पनेत व त्या आनंदात त्याचे मन व दृष्टी गुंग झाली होती. त्याला श्रीगुरूंशिवाय अन्य काही दिसतच नव्हते. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आपल्या उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण श्रीगुरूंच्या सेवेत जावा अशी तो मनोभावे त्या दयाळू परमेश्वराची करुणा भागत होता. आता पूजाविधी संपला होता. श्रीगुरूंनी तेथील जनसमुदायावरून आपली दृष्टी फिरवली. त्यावेळी गंगानूज त्यांच्या दृष्टीस पडला. त्याच्या वेशावरून त्यांनी जाणले की हा जलदेवतांच्या नगरीचा रहिवासी नाही. श्रीगुरूंनी त्याला आपल्याजवळ बोलावून घेतले व तू कोण, कशासाठी व कसा आलास हे विचारले. गंगानुजाने श्रीगुरूंपाशी जाऊन आपल्याकडून मर्यादा अतिक्रमण घडले असल्या क्षमा करा अशी त्यांचे चरण धरून प्रार्थना केली. नंतर आपण कोण, तेथपर्यंत कसा येऊन पोहोचलो हे सर्व सत्य त्यांना कथन करून तो म्हणाला, देवा मला क्षमा करा. तुम्ही माझ्या अंतरीचे विचार, माझे मन, माझी भावना, माझी श्रद्धा जाणू शकता. तुमच्यावरील भक्तीने, प्रेमाने, श्रद्धेने व तुमच्यातील देवत्वाने मला मंत्रमुग्ध करून येथे आणले व हा दिव्य सोहळा पाहण्याचे भाग्य मला लाभले. पाणी दुभंगण्याचे ते अलौकिक दृश्य मला पाहता आले. देवा आता माझा उद्धार करा, मला आधार द्या. उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत जाईल असा मला आशीर्वाद द्या. मला आपल्या या परमपवित्र चरणकमली आसरा देऊन उपकृत करा. श्रीगुरू त्याच्या मनातील तो निष्कपट भाव पाहून संतुष्ट झाले. ते म्हणाले, निश्चिंत हो, तुझ्याकडून कसलाच प्रमाद घडलेला नाही. तुझा भक्तिभाव पाहून मी संतुष्ट झालो आहे. निष्कपट मनाने, निर्मळ अंतकरणाने, अतीव श्रद्धा बाळगून तू येथे आला आहेस हे मी जाणतो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आजपासून तुझे दारिद्र्य नष्ट झाले याची खात्री बाळग. सर्व दृष्टींनी तू सुखी होशील. तुला अंती सद्गती प्राप्त होईल. मी या कृष्णा पंचगंगा संगमावर असेपर्यंत तू येथे जे काही पाहिलेस, अनुभवलेस ते कोणासही सांगू नकोस. कोणालाही ते कळता कामा नये. हे पथ्य तू पाळले नाहीस तर तुझे अहित होईल. आता तू येथेच भोजन कर व माझ्याबरोबरच परत निघ. त्या परमकृपाळू देवाचे हे बोल ऐकून गंगानुजाचा चेहरा आनंदाने फुलून गेला. श्रीगुरूंनी त्याला प्रेमाने भक्तीला दाद दिल्याचे पाहून त्यास अतीव समाधान झाले. त्या जलदेवतांनी पूजनानंतर श्रीगुरूंची आरती केली व श्रीगुरूंना अनेक प्रकारच्या सुमधुर पक्वानांनी युक्त अशी भिक्षा अर्पण केली. श्रीगुरूंनी त्या भिक्षेचा संतोषपूर्वक स्वीकार केला. गंगानुजानेही तेथेच भोजन व प्रसाद घेतला. त्या जलदेवतांना व सर्व उपस्थितांना आशीर्वाद देऊन श्रीगुरू गंगानुजासह तेथून निघाले व कृष्ण पंचगंगा संगमावरील नृसिंहवाडी औदुंबर वृक्षातळी आले. त्या 64 योगिनी श्रीगुरूंना तेथपर्यंत पोचविण्यासाठी सोबत आल्या होत्या.
गंगानुजाने त्या औदुंबर वृक्षातळी आल्यावर श्रीगुरूंना वंदन केले व त्यांच्या आज्ञेनुसार तो आपल्या घरी परतला. तेथून परतण्यापूर्वी आपल्या पत्नी मुलांसह श्रीगुरूंच्या दर्शनासाठी सेवेसाठी पुन्हा येण्यासाठी श्रीगुरूंची परवानगी मिळवण्यात तो यशस्वी झाला. त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या शेतात काही खोदकाम करीत असताना त्याला अचानक धनसंग्रह सापडला. श्रीगुरूंच्या अपार प्रेमाचा शक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. त्याची जीवनाकडे पाहण्याची वृत्तीच बदलली, दृष्टीच बदलली. श्रीगुरूंच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय त्याने आपल्या मनाशी केला व लागलीच दुसऱ्या दिवसापासून निष्ठेने तो अंमलातही आणला. श्रीगुरूंशिवाय त्याला काही सुचेना, दिसेना, जमेना. तो त्या सुखानंदात रमला. आपल्या मनाशी घेतलेल्या निश्चयात्मक निर्णयानुसार गंगानुज श्रीगुरूंच्या सेवेसाठी त्या औदुंबर वृक्षापाशी दररोज येऊ लागला. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा सर्व वेळ तो श्रीगुरूंच्या सानिध्यात घालवी. अशा प्रकारे दिवस जात असता माघातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आल्या आल्या श्रीगुरूंना वंदन करून तो म्हणाला, स्वामी महाराज, गावातील ब्राह्मण सांगतात की माघात प्रयाग तीर्थक्षेत्री स्नान केल्याने महापुण्य प्राप्त होते. हे ऐकून प्रयागला जाऊन यावे असे वाटते. तेथून जवळच काशी व गया ही क्षेत्रे आहेत असे समजले. देवा, तुमची अनुज्ञा असेल तर ही त्रिस्थळी यात्रा पदरी पाडण्याची मला अनावर इच्छा झाली आहे. गंगानुजाचे हे बोल ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे वेड्या, त्या दयाळू परमेश्वराने तुझ्यासारख्या भक्ताची सोय पुराण कालापासून करून ठेवली आहे. तुझ्यासारख्या वृद्ध असमर्थ भक्तांची सोय व्हावी म्हणून परमेश्वराने उत्तरेकडील काशी, प्रयाग, गया या तीर्थक्षेत्रांसमान पुण्यप्रद तीर्थक्षेत्रे येथे दक्षिणेतही निर्माण करून ठेवली आहेत. दक्षिणेकडील या पंचनद्यांचा कृष्णा नदीसोबत झालेला हा जो सुरेख संगम येथे दिसतो तेच दक्षिणेतील प्रयाग स्थान आहे. कृष्णाकाठी वसलेले जुगुळ हे गाव दक्षिणेकडील गया, दक्षिणेकडील या स्थानांचे महात्म्य, पावित्र्य व उत्तरेतील काशी, प्रयाग, गया या स्थानांचे महात्म्य व पावित्र्य समान आहे. चल, तुझी प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला आत्ताच ही त्रिस्थळी यात्रा घडवतो. असे म्हणून श्रीगुरू ज्या प्रशस्त व्याघ्राजिनावर बसले होते त्या व्याघ्राजिनाचे एक टोक घट्ट धरून त्याला आपल्या मागे डोळे बंद करून त्या व्याघ्रजिनावर बसण्यास सांगितले. त्याने तसे करताच अतिवेगाने त्या सकाळीच श्रीगुरू प्रयाग क्षेत्री आले. गंगानुजाला त्यांनी तेथे स्नान करण्यास सांगितले. माध्यान्नी ते काशी क्षेत्री आले. तेथे त्याला श्री विश्वनाथाचे दर्शन घडवून ते गया क्षेत्राला गेले. अशा प्रकारे त्या भोळ्या भाबड्या श्रद्धाळू भक्ताची त्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच ती त्रिस्थळी यात्रेची इच्छा पूर्ण करून ते कृष्णा पंचगंगा संगमस्थानी येऊन पोहोचले. श्रीगुरूंची ही अलौकिक लीला पाहून गंगानुज दिडमूड झाला. श्रीगुरूंची थोरवी कोणत्या शब्दात वर्णन करावी हे त्याला कळेनासे झाले. भक्तिभावाने त्यांना पुन्हा वंदन करून तो आपल्या घरी परतला. घरी येताच त्याने आपल्या पत्नीस व मुलांना घडलेल्या त्रिस्थळी यात्रेचा वृत्तांत सांगितला. त्यांचीही अंतकरणे आनंदाश्चर्याने भारावून गेली. स्त्रियांच्या कानी पडलेली कोणतीही गोष्ट कधी गुप्त म्हणून राहणे अशक्यच. यानुसार ती बातमी दुसऱ्याच दिवशी सर्व गावभर पसरली. तेथून ती आजूबाजूच्या अन्य गावात पसरायला वेळ लागला नाही. जो तो श्रीगुरूंपाशी येऊन त्यांचे कृपा आशीर्वाद मागू लागला. आपापल्या सांसारिक अडचणी त्यांच्या कानावर घालू लागला. आपल्या व्याधींची कर्मकहाणी त्यांना सांगून उपाय विचारू लागला. त्यांचे मार्गदर्शन मागू लागला. सर्वांनी अशा प्रकारे श्रीगुरूंना भांडावून सोडले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विश्रांतीशी, स्वस्थतेशी त्यांची गाठभेट होईना. अशा प्रकारे दिवसांमागून दिवस जाऊ लागले. तेव्हा नाईलाज म्हणून श्रीगुरूंनी तेथून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्का होताच एका सकाळी समोरच्या नदीकाठीवरील अमरेश्वरापाशी श्रीगुरू गेले. तेथे अमरेश्वराची पूजा करून अमरेश्वराचा निरोप घेतल्यानंतर संगमावरील औदुंबर वृक्षातळी परत आले. तेथे येताच ते प्रयाणाच्या अवस्थेस लागले. यावेळी सूर्य माथ्यावर आला होता. नित्यानुसार 64 योगिनी श्रीगुरूंना आपल्या मंदिरी घेऊन जाण्यासाठी म्हणून तेथे आल्या.
येतात श्रीगुरू तेथून प्रयाण करण्याच्या तयारीस लागले हे त्यांना उमजले. त्या अत्यंत कष्टी झाल्या, पण काही झाले तरी श्रीगुरूंना माध्यांनी उपाशी पोटी जाऊ द्यायची नाही या विचाराने संयम राखून त्यांनी दुःखाश्रू रोखून धरले. चेहरे निर्विकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. श्रीगुरूंना त्यांनी नित्याच्या प्रथेनुसार वंदन केले, ओवाळले व पुष्पमाला अर्पण केल्या. नंतर माध्यांनीच्या पूजेसाठी भिक्षेसाठी आपल्याबरोबर येण्याची भक्तिभावाने विनंती केली. यावेळी त्यांचे चेहरे उदासीनतेने झाकोळले होते, डोळे दुःखाश्रूंनी डबडबले होते. हे सर्व दृश्य पाहून त्यांच्या अंतरीचा भाव जाणून श्रीगुरूही अंतरी कळवळले. तेथून प्रयांतर करायचेच, पण ते करीत असताना श्रद्धावान निष्ठावान भक्तांना दुःख होणार नाही, त्यांच्या भावभावनांना इजा होणार नाही याची काळजी घ्यायची हा विचार श्रीगुरूंच्या मनात बळावला. त्यानुसार त्या 64 योगिनींची विनंती मान्य करून ते त्यांच्या समवेत निघाले. श्रीगुरू आपल्याबरोबर येण्यास तयार झाल्याचे पाहून योगिनींचे चेहरे प्रसन्नतेने उजळले. मंदिरी पोहोचताच त्यांनी श्रीगुरूंना सिंहासनावर बसवले. त्यांची भावपूर्वक पूजा आरती करून त्यांना भिक्षा अर्पण केली. भिक्षा ग्रहण केल्यावर श्रीगुरू संगमस्थानी परत आले. त्या योगिनी पण श्रीगुरूंना सोबत करीत कृष्णा पंचगंगा संगमावरील औदुंबर वृक्षापाशी आल्या. श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद देऊन प्रहरभराने आपण हे स्थान सोडून अन्यत्र प्रयाण करणार असल्याचे सांगितले. श्रीगुरू आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच त्या योगिनींना सहन करवेना. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, त्यांचे कंठ दाटून आले. त्यांच्या चरणी त्या प्रार्थना करू लागल्या. आपणास सोडून जाऊ नका अशी त्यांची विनवणी करू लागल्या. तुमच्या येथील वास्तव्यामुळे नित्यदर्शनामुळे आमचे जीवन सुसह्य झाले आहे. तुमच्या जाण्यापाठोपाठ येथील ही स्वर्गीय शोभाच नष्ट होणार. हे पक्ष्यांचे थवे निघून जाणार. हे सर्व वृक्ष सुकतील. अन्नपूर्णाही या स्थानाचा त्याग करतील. स्वर्गीय स्वरूप प्राप्त झालेले या स्थानास स्मशानाची अवकळा प्राप्त होईल. तुमच्या या सेवेच्या लाभास आनंदास आम्ही मुकलो तर आमच्या जीवनास काही अर्थच उरणार नाही. तुमच्या विना आमचे जीवन शुष्क नीरस होईल. तेव्हा देवा कृपा करा व हा प्रयाणाचा विचार सोडून द्या. दिवसातून किमान एकदा तरी तुमच्या या चरणकमलांचे दर्शन मिळावे हीच आमची इच्छा आहे. दररोज तुम्हाला डोळे भरून पाहण्याचे आमचे भाग्य देवा हिरावून घेऊ नका. दयाळा एवढी भिक्षा आमच्या बदरी घाला. प्रयाणाचा बेत रद्द केला हे तुमच्या तोंडचे शब्द ऐकण्यासाठी आमचे काना सुचलेले आहेत. दयाघना आम्हावर कृपा करा, आमचा अंत पाहू नका अशी त्या 64 योगिनींनी श्रीगुरूंची काकुळतीस येऊन विनवणी केली. त्यांच्या प्रेमळ व निष्कपट अंतकरणातून निघालेले हे कारुण्यपूर्ण बोल ऐकून दयावंत श्रीगुरूंचे मन गलबलले. पण तेथून जाणे तर अत्यावश्यक होते. श्रीगुरू त्या 64 योगिनींना आश्वासनपूर्वक म्हणाले, शांत व्हा. मी तुमच्यापासून दूर गेल्याचे तुम्हाला कधीच जाणवणार नाही. कृष्णा पंचगंगा संगमावरील हा औदुंबर वृक्ष हेच माझे दिव्यस्थान आहे. प्रत्यक्ष या मानव स्वरूपात जरी मी तुम्हाला या स्थानी दिसणार नसलो तरी गुप्त रूपात माझे वास्तव्य यावर चंद्र दिवाकरो येथेच असणार आहे. या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुम्ही पण साध्यासुध्या नारी नसून जलदेवता आहात याचा विसर पडू देऊ नका. येथेच राहून माझ्या सोबतीने माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ही अन्नपूर्णासुद्धा माझ्या आज्ञेने येथेच राहणार आहे. या पंचगंगा संगमाच्या सीमेवरील अमरेश्वराच्या परिसरात माझे वास्तव्य जरी गुप्त राहिले तरी माझ्या श्रद्धावान भक्तांना ते नित्य जाणवेल. हा माझा देह जरी येथून प्रयाण करणार असला तरी तुमची अविचल श्रद्धा, नितांत भक्ती व निरपेक्ष प्रेम या त्रिविध रज्जूंनी बद्ध झालेली ही माझी पावले येथेच रेंगाळत राहणार आहेत. येथून निघून जाताच हा मी जेथे उभा आहे याच ठिकाणी माझी पावले माझ्या सश्रद्धा भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी, त्यांच्या सद्भावना पूर्ण करण्यासाठी, या संसार सागरातून त्यांना सुखरूपपणे पैलतीरी पोहोचविण्यासाठी त्यांची वाट पाहत तिष्ठत असलेले आढळतील. सर्व प्रकारच्या दैवी शक्तींनी परिपूर्ण असलेल्या माझ्यातील देवत्वाचा अंश या पावलात सामावलेला आहे हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगू शकतो.
असा सर्व दैवी शक्तींनी परिपूर्ण असलेला देवत्वाचा केवळ एक बिंदू देवत्वाचा सागराशी बरोबरी करू शकतो, तेव्हा आता यापुढे या माझ्या येथे ठेवल्या जाणाऱ्या पावलांमध्ये पादुकांमध्ये तुम्ही मला पहा. सदाचार संपन्न श्रद्धाळू भक्ताने माझी व औदुंबर वृक्षाची सुचिरभूत देहाने, मनाने व निष्कपट भावपूर्ण अंतकरणाने सेवा पूजा अर्चा केल्यास माझे सदेह दर्शनही येथे घडेल. या औदुंबर वृक्षानेच मला आश्रय दिला आहे. या वृक्षातळीच माझ्या या पादुका राहणार आहेत. तेव्हा या वृक्षाची थोरवी शब्दांनी सांगण्याची गरजच नाही. तुम्ही नित्य येथे येऊन या औदुंबर वृक्षात प्रदक्षिणा घाला, याची पूजा करा. औदुंबराची केलेली सेवा पूजा ही माझीच सेवा पूजा ठरते. तेव्हा आता विश्वास ठेवा की मी या देहाने येथून जात असलो तरी येथेच आहे व आढळणार. याप्रमाणे त्या 64 योगिनींना सांगून व त्यांचा निरोप घेऊन श्रीगुरु तेथून अदृश्य झाले व भीमातीरावरील गाणगापुरात प्रकट झाले. श्रीगुरूंनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृष्ण पंचगंगा संगमावरील औदुंबर वृक्षातळे उमटलेली त्यांची पावले आजही आपले चित्त वेधून घेतात. एकाग्रतेने पाहिल्यास त्यांची सजीवता जाणवते, दृष्टीला विलक्षण समाधान देतात. पहाटेच्या काकड आरतीच्या वेळी व दुपारच्या महापूजेप्रसंगीच या पावलांचे पादुकांचे सुस्पष्ट दर्शन होते, विलक्षण आनंद लाभतो. अन्य वेळी या पादुका पुष्पांनी वस्त्रांनी आच्छादलेल्या असतात. तो औदुंबर वृक्षही तेथे उभा असलेला आढळतो. मंदिराची बांधणी नंतर झालेली आहे, पण मंदिर बांधताना त्या पादुकांचे वा वृक्षांचे स्थलांतर झालेले नाही. हेच हे अत्यंत पवित्र पुण्यप्रद मोक्षदायी स्थान आहे.